मांडवगण फराटा मांडवगण फराटा या ठिकाणी श्रीयुत आपण काशीनाथ फराटे यांच्या कांद्याच्या प्लॉटवर आलेलो आहोत. तर याने ग्रीन पॅन्टचे जे प्रोडक्ट आहेत ते 1 महिना कांदा झाल्यानंतर ते वापरलेले आहेत आणि आता त्यांचे शेजारचे शेतकरी म्हणा जवळचे लोक जे आहेत तेही आलेले आहेत. तर आता त्यांच्याच तोंडून आपण विचारून घेऊ की ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट वापरल्यानंतर काय काय फरक आढळला. ठीक आहे ना, बोला तुम्ही जरा. नमस्कार, मी महेश फराटे. सुरुवातीला ज्यावेळेस साहेबांची मीटिंग झाली, बोराडे साहेबांची, त्यावेळेस याच्याबद्दल काही कल्पना नव्हती. परंतु जी काही मीटिंग झाली त्याच्या नंतर आम्ही हे प्रोडक्ट वापरायचं ठरवलं आणि वापरत असताना ज्या व्यक्तीला द्यायचं तो व्यक्ती शेती चांगल्या पद्धतीने करणारा असावा हा हिशोब लक्षात घेऊन आम्ही काशीनाथ आबा, काशीनाथ खंडेराव फराटे यांना ते देण्याचं ठरवलं. ते देत असताना काळजीपूर्वक ते वापरतील या हिशोबाने त्यांना आम्ही हे दिलं आणि नंतर त्यांना पॉवर प्लॅन्टचे ग्रो आणि ब्लूम त्या पद्धतीने त्यांना यूज करायला सांगितलं. बोराडे साहेबांकडनं वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन ते आम्ही त्यांना यूज करायला दिलं आणि यूज करत असताना त्यांना जो काही फरक जाणवला तर त्याच्यामध्ये आपलातून फरक असा जाणवला. कांद्याची जर साईज पाहिली तर आपण चांगल्या पद्धतीची प्रतवारी झाली कांद्याची साईज वाढली. त्याचबरोबर कांद्याचे जो काही लालसरपणा आहे किंवा जो काही मार्केटला आवश्यक असतो तर तो चांगल्या पद्धतीने झालाय. मुळांमध्ये काय फरक? मुळांची संख्या वाढलेली आणि चांगल्या पद्धतीची पांढऱ्या मुळांची संख्या इथं वाढलेली दिसती. कांद्याची लांबी पण त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीची वाढलेली. कांद्याचं पीक तसं किती महिन्याचं? कांद्याचं 4-4.5 महिन्याचं. आणि आता ह्या कांद्याचं जे वय आहे हे 2.5 महिन्याचे. 2.5 महिने म्हणजे 2.5 महिन्यामध्ये हा कांदा आता सध्या जवळपास नाही म्हटलं तरी तयार होण्याच्या अवस्थेमध्ये आहे. म्हणजे अजून 15-20 दिवसानंतर हा पूर्णपणे तयार झाला असेल. 15 दिवसात, हा 15 दिवसातच तयार होणार. हा, म्हणजे तुम्ही जर पाणी कट केलं किंवा पाणी तोडलं त्याचं 15 दिवसात प्लॉट तयार, कारण अजून रस उतरायचा आहे, मान जाळी त्याची. म्हणजे साईज वाढणार आहे. तुमचा हा पहिला अनुभव आहे का? हा पहिलाच अनुभव आहे माझा आणि पहिला अनुभव इतका परफेक्ट आल्यामुळं प्रोडक्ट बद्दल जी काही शंका होती किंवा 1% जे काही प्रॉब्लेमॅटिक वाटत होतं किंवा 99% सर सांगतात, सर एक 5-7 वर्ष करतात त्याच्यावरती विश्वास होता. पण 1% जी काही शंका होती किंवा ह्याचे ऍक्च्युअली रिझल्ट आपण पाहिले पाहिजे तर ते 1% पाहून झाले. म्हणजे 99% किंवा 99% प्लस 1% हे सगळं ग्राह्य धरलं तर 100% आम्ही याच्याबद्दल समाधानी आहोत. जोपर्यंत शेतकरी फरक दिसत नाही तोपर्यंत हालत नाही. आणि काशीनाथ फराटे जे आहेत ते प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांनी हे वापरून सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि एक चांगला अनुभव तुम्हाला दाखवलेला. चांगला अनुभव आला आणि सुरुवातीला देत असतानाच मग आम्ही असा विचार केला की द्यायचंच आहे प्रोडक्ट तर एखाद्या लायक शेतकऱ्याला, म्हणजे त्याला त्यातलं समजतंय त्याला ते देणं गरजेचं आहे. आणि तो अनुभव आम्हाला महत्वाचा म्हणजे चांगल्या पद्धतीने आला. ज्या व्यक्तीला दिलं त्याने पण ते काळजीपूर्वक वापरलं आणि हे जर प्रोडक्ट सगळ्यांनी जर व्यवस्थितरित्या हँडल केलं किंवा जर वापरलं तर रिझल्ट हा 100% येणार म्हणजे येणारच. यात शंका नाही कुठली. यात शंका 100% नाही, 101% येईल. बरं, आता तुम्ही हे काशीनाथ फराटे प्रगतशील शेतकरी आहेत, पण इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता का? मला इतर शेतकऱ्यांना एकच सांगायचे की जसं आबांनी वापरलं तसं त्यांनी जर त्यांचं क्षेत्र समजा 5 एकर असेल तर फक्त त्यांच्या माहितीसाठी त्यांनी एक अर्धा एकर आपल्या पद्धतीने करून पाहू आणि ज्यावेळेस त्याला योग्य वाटेल किंवा ज्यावेळेस तो समाधानी होईल त्यावेळेस त्यांनी ते पूर्ण क्षेत्राला वापरलं तरी चालेल. धन्यवाद. ही माती सुद्धा त्यामुळे भुसभुशी झाली. काढा एकदम मऊ माती, एकदम मऊ म्हणजे क्लिअर माती एकदम, म्हणजे असं त्यात मातीचे कण सुट्टे झाले. म्हणजे ज्यावेळेस वापरायच्या अगोदर रान कडक होते. दरवर्षी शेती करतात त्याच्यामध्ये रान कडक झालेलं होतं आणि यावेळेस तुम्ही जे काही एकदम माझी चहा पावडर झालेली. म्हणजे रानामध्ये पण फरक पडला. रानामध्ये फरक पडला, 100% फरक पडला. एकंदरीत समाधानी आहे. समाधानी आहोत. ओके, धन्यवाद.